जेव्हा आपण हिम्मतवाल्यांबद्दल बोलतो, जेव्हा आपण डेअरिंगवाल्यांबद्दल बोलतो आणि जिगरवाल्यांबद्दल बोलतो, तेव्हा मला आपल्या सर्वांसमोर अजून एक नाव घ्यायला आवडेल आणि त्याला समोर बोलवायला आवडेल. तो म्हणजे आपले बंधू ओमकारदादा लोंढे. ओमकारदादा या पुढे. हे ओमकार लोंढे लांडे. बाळासाहेब आंबेडकरांच्या पेजवरती आपण परवाच यांच्याबद्दल ट्विट बघितलं. RSSचा जेव्हा मोर्चा झाला होता तेव्हा RSSच्या मोर्चाबद्दल ह्यांनी स्टेटस ठेवलं होतं आणि ते स्टेटस ठेवण्यासाठी ह्यांना काही गावगुंड्यांनी मारलं आलं. ह्यांनी जसं आम्हाला ही परिस्थिती कळली, वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी तातडीने ऍक्शन घेतली. त्या 4 मारेकऱ्यांवरती अट्रॉसिटी आणि FIR दाखल केला आणि त्यांना पोलिसांना लगेच त्यांना उचलायला लावलं. आणि तेवढंच नाही तर जेव्हा बाळासाहेब आंबेडकर आता मागच्या 2 दिवसापूर्वी 27 तारखेला OBC मेळाव्यासाठी आपल्या नांदेडमध्ये आले होते, तेव्हा ओमकारदादा तिकडे त्यांना भेटायला गेले आणि ओमकारदादा आणि बाळासाहेब चर्चा करत बसले असताना तिथे स्वतः नांदेडच्या SP ला यायला लागलं. ही हिम्मत आणि ही ताकद वंचित बहुजन आघाडी ठेवते. आणि ओमकारदादांच्या निमित्ताने मी सांगतो की औरंगाबादमध्ये जो मोर्चा झाला तो ऐतिहासिक मोर्चा झाला. महाराष्ट्राच्या भारताच्या इतिहासामध्ये कधी एवढा मोठा मोर्चा झाला नव्हता आणि कोणी ही हिम्मत केली नव्हती RSSच्या छातड्यावरती मोर्चा काढायची. ती हिम्मत करून दाखवली वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी. आणि जेव्हा वंचित बहुजन आघाडीने ही भूमिका घेतली, जेव्हा वंचित बहुजन